मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। 1 कप चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, थोडी हळद, चटणी, मीठ, धना पावडर, लसूण जिरं कुटलेलं आणि त्याला चमवून खूप घालायचं। डबुकळ्या नरम येतात। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या। त्यात थोडी कोथिंबीर घाला। नंतर मी इथे कढईत तेल गरम ठेवले, त्यात 3 तेजपत्ते टाकून घेतलेले आहेत। कांदा मसाला बनवलेला छान परतून घेतलेला आहे। त्यात 2 चमचे चटणी, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 2 चमचे काळा मसाला आणि हा चटणीचा मसाला 1 चमचा छान परतवून घ्या। तेल सुटलं की छान हळूहळू करून पाणी घाला। नंतर जसं भजी करतो तसं डबुकळ्या टाकून घ्या। नंतर चवीनुसार मीठ टाका, कोथिंबीर टाका। बघून घ्या किती छान झणझणीत तर्रीदार डबुकळ्याची भाजी झाली आहे। डबुकळ्या पण खूप नरम झालेल्या आहेत। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।